नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आज एकदम लाईव्ह म्हणजे दाखवणार आहे की 1000 व्ह्यूज वरती YouTube आपल्याला किती पैसे देतो। तर इकडे बघू शकता, आपले हे जे चॅनल आहे, या चॅनलवरून आपण अर्निंग किती करतो आणि या चॅनलवरती वारकरी चॅनलवरती आणि शेतकरी चॅनलवरती आपल्याला अर्निंग किती मिळते। 1000 व्ह्यूज वरती आपल्याला YouTube हे किती पैसे देतं, एकदम मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ कुठे स्किप नका करू। याचं जे आरपीएम आहे, वारकरी चॅनलचा आरपीएम जास्त आहे का शेतकरी चॅनलचा आरपीएम जास्त आहे, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझ्या या तुम्ही 3 YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची। तर मित्रांनो, ही 3 YouTube चॅनल मॉनिटाईज झालेली आहेत। या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि एकदम लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। साऱ्या मित्रांचं असं म्हणणं होतं की दादा तुमच्या YouTube चॅनलची अर्निंग दाखवा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला लाईव्ह एकदम अर्निंग दाखवणार आहे आणि 1000 व्ह्यूज वरती आपल्याला किती पैसे मिळतात। सर्वात अगोदर मी तुम्हाला कृपावंत वारकरी या YouTube चॅनलची अर्निंग दाखवतो आणि त्याला किती पैसे मिळतात, किती आरपीएम मिळतं ते दाखवतो। आणि त्यानंतर आपले जे आवडे शेतकऱ्याचे YouTube चॅनल आहे एकदम डिटेल मध्ये दाखवतो मित्रांनो। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर बघू शकता मित्रांनो, आता आलेलो आहे आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि एकदम आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। बघू शकता, हे जे आहे आपले हे कृपावंत वारकरी YouTube चॅनल आहे। इथे जर आपण लॉंग व्हिडिओवरती जर क्लिक केलं तर बघू शकता, इथं लॉंग व्हिडिओवरती आपण क्लिक करूया। त्यानंतर आपण इथं मोस्ट व्ह्यू वरती जाणार आहे। मोस्ट व्ह्यू वरती गेल्याच्या नंतर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओचं इथं आरपीएम दाखवणार आहे। बघू शकता, इथं जे काकड आरतीचा व्हिडिओ तुम्हाला मी ओपन करून दाखवतो। तर मित्रांनो, इथं व्हिडिओ बघू शकता तुम्ही, जवळपास 52 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तर त्याच्यावरती किती काय मिळालं आपल्याला, तर त्या व्हिडिओवरती आपल्याला आरपीएम वगैरे किती मिळालं, काय मिळालं, एकदम तुम्हाला लाईव्ह दाखवतो। तर मित्रांनो, इथं बघू शकता आपल्याला 5,45,000 जवळपास व्ह्यूज मिळालेले आहेत। त्यानंतर 1,15,700 वॉच टाइम मिळालेला आहे मित्रांनो। बघू शकता इथं आपल्याला 4000 युट्यूबचा वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी आपण किती मेहनत करतो। इथं बघू शकता, एका व्हिडिओचा आपल्याला इथं 1,15,000 वॉच टाइम मिळालेला आहे। त्यानंतर याचे जे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो, याचे सबस्क्रायबर आपल्याला 4000 सबस्क्रायबर सुद्धा इथं मिळालेले आहेत आपल्याला। तर मित्रांनो, या व्हिडिओचा आता आपण आरपीएम बघू की या व्हिडिओवरून आपल्याला किती आरपीएम मिळालेला आहे। तर चला बघूया। तर बघू शकता, रेव्हेन्यू पर 1K व्ह्यूज, 1000 व्ह्यूज वरती आपल्याला 0.52 म्हणजे जवळपास $अर्धा या व्हिडिओवरून आपल्याला मिळालेला आहे। तर मित्रांनो, हे होता आपला मोठा व्हिडिओ म्हणजे कसं की या व्हिडिओचं जे ॲव्हरेज होतं, ॲव्हरेज बघू शकता, मी तुम्हाला आता ॲव्हरेज दाखवतो। जवळपास 12.43 या व्हिडिओचा ॲव्हरेज आहे, म्हणजे 13 मिनिटाला जवळपास लोक या व्हिडिओला बघत आहेत। तर आता मी काय करतो मित्रांनो, तुम्हाला एकदम कमी मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो की कमी मिनिटाच्या व्हिडिओवरती आपल्याला किती आरपीएम मिळतं। त्याच्या खाली एक आषाढी वारीचं वेळापत्रक आहे, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो इथं, त्याचं मी तुम्हाला आरपीएम दाखवतो मित्रांनो। त्यानंतर बघू शकता, हा जो मित्रांनो आषाढी वारीचा व्हिडिओ आहे, याच्यावरती आपल्याला 3,60,000 जवळपास व्ह्यूज मिळालेले आहेत। त्याच्यानंतर 11,000 सबस्क्रायबर, 11.4K। त्यानंतर याचे जे सबस्क्रायबर आहे जवळपास 3,500 3,600 सबस्क्रायबर सुद्धा मिळालेले आहेत। त्यानंतर बघू शकता, इकडे $40 मिळालेले आहे आपल्याला। याचं जर आरपीएम बघितलं मित्रांनो, तर आरपीएम खूपच कमी असेल। याचं जर रेव्हेन्यू मध्ये गेलो आपण तर बघू शकता 0.11 म्हणजे जवळपास 10-11 व्ह्यूज, जेव्हा 10-11,000 जेव्हा आपल्याला व्ह्यूज येतील तेव्हा आपल्याला $1 मिळतो मित्रांनो। तर बघू शकता, व्हिडिओची जर लेंथ मोठी असेल तर आपल्याला नक्कीच फायदा होतो मित्रांनो। तो होता 52 मिनिटाचा व्हिडिओ आणि हा आहे जवळपास 3-4 मिनिटाचा व्हिडिओ। तर एवढा डिफरन्स असतो। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो आपलं आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलचं अर्निंग। तर मित्रांनो, आता आलेलो आहे आपण शेतकरी चॅनलवरती आणि याच्यावरती आपण लॉंग व्हिडिओचं मी तुम्हाला आरपीएम दाखवतो। कारण की शेतकरी चॅनलवर कसं असं मित्रांनो, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ 10-15 मिनिटापर्यंत असतात, जास्तीत जास्त लॉंग। 10-15 मिनिटाच्या नंतर कोणताही व्हिडिओ जास्त माणूस बनवत नाही, त्याच्यामुळे अर्निंग थोडं डाऊन असतं। तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर इथं आपण मोस्ट व्ह्यू वरती जाऊया। मोस्ट व्ह्यू वरती गेल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता, इथं खाली 2,03,000 जवळपास या व्हिडिओवरती व्ह्यूज आहेत। ऑटोस्विच कनेक्शन कसं करायचं, तर याच्यावरती आपल्याला मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे दाखवणार आहे किती काय मिळालेलं आहे सविस्तर। 2,03,200 जवळपास या व्हिडिओवरती आपल्याला व्ह्यूज आलेले आहेत। त्यानंतर जर बघितलं आपण तर 6,900 जवळपास 7,000 या एका व्हिडिओतून आपल्याला 7,000 जवळपास वॉच टाइम मिळालेला आहे मित्रांनो। त्यानंतर 991 आपण 1000 सबस्क्रायबर करण्यासाठी किती धडपड करतो मित्रांनो। तर बघू शकता, एका व्हिडिओने आपल्याला 1000 सबस्क्रायबर दिलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही काय करा, सबस्क्रायबरच्या वॉच टाइमच्या मागे लागू नका, तुम्ही मेहनत करा, कंटेंट चांगला बनवा, 100% तुम्हाला व्ह्यूज येतील आणि एकदा व्ह्यूज आल्याच्या नंतर तुमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतील आणि वॉच टाइम सुद्धा वाढेल।
तर समोर बघू शकता मित्रांनो 57.30 जवळपास $57 समजा मिळालेले. तर याचा आपण आरपीएम जर बघितलं मित्रांनो जवळपास 25-30 जवळपास याचा आरपीएम असेल. तर याचा आरपीएम बघून घेऊ आपण. 0.28 जवळपास 0.28 जवळपास $अर्धा सुद्धा मिळत नाही मित्रांनो. म्हणजे भरपूर कमी आरपीएम आहे शेतकरी चॅनलचं. कारण की आरपीएमचं कसं असं मित्रांनो, जेवढा मोठा व्हिडिओ असेल तेवढं आपल्याला आरपीएम जास्त मिळतं. आरपीएम म्हणजे काय, आरपीएम कशामुळे वाढतं, कारण की त्याच्यावरती मल्टी ऍड लागतात. मल्टी ऍड म्हणजे काय की 8 मिनिटाच्या वरती जर व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओवरती मल्टी ऍड लागतात, एकापेक्षा जास्त ऍड लागतात. आणि ऍड जास्त लागल्यामुळे काय होतं की आपलं जे रेव्हेन्यू आहे, आपलं जी इन्कम आहे ती इन्कम मध्ये वाढ होते ऑटोमॅटिक. कारण की जास्त ऍड लागल्यामुळे जास्त आपले पैसे जनरेट होतात, त्यामुळे आपल्याला पैसे सुद्धा जास्त मिळतात. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त मोठे व्हिडिओ कसे बनवता येतील या गोष्टीकडे फोकस करा. आणि जास्त करून मित्रांनो सबस्क्रायबर, वॉच टाइम याच्या मागे लागू नका. तुम्ही तुमच्या कंटेंटवर लक्ष द्या. 100% तुम्ही सुद्धा यशस्वी होसाल आणि जास्त पैसे कमवसाल मित्रांनो. फक्त कंटेंट क्वालिटी ठेवा, थंबनेल सुद्धा क्वालिटी ठेवा, ऑटोमॅटिक तुम्हाला व्ह्यूज येतील. तर मित्रांनो एवढं बोलून आता इथेच थांबतो. व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.